नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याची स्थिती तपासावी लागेल। त्यानंतर आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल की 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात अखेर जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर सातत्यानं मागच्या 8 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव $10 प्रति बुशेलच्या खाली दिसतोय। आणि लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सीबॉट वरती सोयाबीनची भाव पातळी ही 31 डिसेंबर पर्यंत $9.75 प्रति बुशेल्स पासून $10.25 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे। जर या गोष्टीचा विचार केला तर लक्षात घ्या की 9.75 ते $10.25 प्रति बुशेलच्या दरम्यान असणारा जो सोयाबीनचा भाव आहे, याचा कसल्याही प्रकारचा अनुकूल अथवा प्रतिकूल परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होणार नाही। म्हणजे लक्षात आलं का की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा भाव वाढणार पण नाही आणि घटणार पण नाही। जे काय घडणार आहे देशातील समीकरणामुळे। देशात सध्या भाव पातळी 4000 ते 4200, कधी कधी 4300 पर्यंत चालली। पण देशामध्ये मोदी सरकारची सोयाबीनची महाखरेदीची गती काही अशी एवढी उत्साहवर्धक नाहीये आणि ती 31 डिसेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढेल याचं पण काही असं शाश्वती दिसत नाही। म्हणून आपल्याला काही जागतिक बाजारातून पण काही त्याचे संकेत मिळण्याची शक्यता नाही, देशात पण अशी काही उत्साहवर्धक स्थिती नाही। म्हणून सोयाबीनचा भाव हा आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत जास्त करून कमीत कमी 4000 ते अधिकतम 4400 दरम्यान दिसेल आणि खूपच अनुकूल परिस्थिती आली तर मला वाटते भाव 4500 पर्यंत पोहोचतील, त्याच्या पार जाण्याची शक्यता अजिबात नाही। विक्रीचा विचार करत असाल तर एवढं सांगू इच्छितो की सोयाबीनचं भविष्य पाचरच्या दिशेने अजिबात वाटचाल करत नाही। म्हणून आपल्या आर्थिक गरजेनुसार 4200 4300 च्या भाव पातळीपासून जर टप्प्याटप्प्याने 25% प्रत्येक टप्प्यासह सोयाबीनची विक्री तेजीमध्ये केली तर आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.